नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जर तुम्ही ग्रामपंचायत रहिवासी झोनमध्ये राहत असाल, ग्रामपंचायतीमध्ये राहत असाल, गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला 44,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेला तलाठी अहवाल जोडणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला धान्य रेशन कार्डवरती चालू होऊ शकतं। आणि जर तुम्ही शहरी अर्बन भागामध्ये राहत असाल तर तुमचं उत्पन्न हे तलाठी अहवालाप्रमाणे 59,000च्या आत असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही धान्य मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता। तर या अर्जाच्या माध्यमातून संपूर्ण A to Z प्रोसेस अर्ज करण्याची मी तुम्हाला सांगणार आहे। काय काय कागदपत्र लागणार आहेत, कशा पद्धतीने अपलोड करायचे, सर्व माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे RCMS पब्लिक लॉग इन। अशा पद्धतीने सर्च करायचं आहे आणि एंटर केल्याच्या नंतर जी पहिली वरची 1 नंबरला वेबसाईट येईल यावर क्लिक करायचं आहे आणि न्यू यूजर साइन अप हिअर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पब्लिक लॉग इनवर जायचं आहे। अशा पद्धतीने पब्लिक लॉग इनवर गेल्यावर न्यू यूजरवरती क्लिक करायचं परत आपल्याला। त्यानंतर शेवटचा आपल्याला आता 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे नवीन काढण्यासाठी। नवीन रेशन कार्डला अप्लाय करण्यासाठी एक छोटंसं रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागतंय। तर यामध्ये कुटुंब प्रमुख जी महिला आहे, महिलेच्याच नावाने रेशन कार्ड आता निघतं, तर त्या महिलेचं आधार कार्डप्रमाणे नाव आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं आधार कार्डवर आहे तसं नाव टाकायचं आणि जर काही काना मात्रा विलांटी चुकत असेल तर ह्याच ठिकाणी तुम्ही बरोबर करू शकता, कारण एकदा कार्ड जनरेट झाल्याच्या नंतर परत कठीण होतं तुम्हाला नाव स्पेलिंग वगैरे, स्पेलिंग चुकणारच नाही, फक्त काना मात्रा विलांटी या ठिकाणी बरोबर करायचे। त्यानंतर खाली आधार नंबर अचूक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जेंडर निवडायचं आहे फिमेल। त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। ह्या ठिकाणी कुठलाही क्रमांक टाका, पण त्यांच्या आधारला जो मोबाईल संलग्न केलेला आहे त्यावरती आता OTP जाणार आहे रजिस्ट्रेशन करताना। या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायचं आहे, त्यांचं नाव @gmail.com वगैरे अशा पद्धतीने किंवा असेल तर टाकून घ्या। त्यानंतर या ठिकाणी यूजर ID क्रिएट करायचं आहे, त्यांचं नाव 123 किंवा सरनेम 123 अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। जर घेत नसेल तर अजून काही संख्या समोर वाढून बघा, अवेलेबल म्हणलं तर ही यूजर ID आपण वापरू शकतो। त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तयार करायचा आहे, गावाचं नाव @123 टाका किंवा त्यांचं नाव @123, कन्फर्म पासवर्डमध्येही तोच पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला। या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर जसाच्या तसा या रकान्यामध्ये आता भरायचा आहे। आता OTPवर सेंड करायचं आहे, ओके म्हणायचं आहे। आता त्यांच्या आधारशी लिंक असलेला रजिस्टर मोबाईलवर OTP पाठवला गेला आहे, तो OTP आता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की रेशन कार्ड नवीन ऑनलाईन अप्लाय करताना त्या कुटुंब प्रमुख जी महिला आहे त्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे। नसेल तर तो आधी नंबर आधारशी लिंक करून घ्यावा, त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहात। तर OTP टाकला या ठिकाणी, व्हेरीफाय OTPवरती क्लिक करतो। थोडासा वेळ लागू शकतो या ठिकाणी। आता या ठिकाणी तुमचं छोटंसं एक रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होणार आहे। आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। बघू शकता, कॉंग्रॅच्युलेशन, अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन झाले। क्लिक हिअर लॉग इन यावर क्लिक करून आता रजिस्टर यूजरवर क्लिक करायचे। आता ज्या कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचे। मी आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घेतला आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता आधारशी लिंक असलेले त्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP यामध्ये टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे।
तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी OTP टाकून घेतो. थोडासा वेळ लागू शकतो, 1 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दाखवलेला आहे, पण 1 मिनिटापेक्षा जास्तही वेळ झाला तरी देखील OTP या ठिकाणी आपला व्हेरीफाय होतो. त्यामुळे थोडासा टाईम लागू शकतो या ठिकाणी. मला OTP आला, या ठिकाणी मी OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन तुमच्यासमोर ओपन होईल. आता अशा पद्धतीनं ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला कसा फॉर्म भरायचा आहे, तर आपल्याला अप्लाय एडिट रेशन कार्ड ॲप्लिकेशन हे जे आहे यावरती क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर राशन कार्ड ॲप्लिकेशन अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्याअंतर्गत आपण अर्ज करतो आहे. त्याच्यानंतर तहसील कार्यालय कोणतं येतं ते तहसील कार्यालय यामध्ये निवडायचं आहे आणि तहसील कार्यालय निवडल्याच्या नंतर विलेज खाली आपल्याला आता निवडायचं आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती ही अचूक टाकायची, कारण ते गाव निवडलं तरच तुम्हाला रेशनचं दुकान खाली ते निवडण्यासाठी येणार आहे. या ठिकाणी तुमचा तालुका जर चुकला तर समोर तुम्हाला अडचण येऊ शकते, म्हणून अचूक डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. असे भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता खाली मेंबर ॲड करायला आपल्याला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल जर बरोबर भरून घेतले असतील तर आता आपल्याला ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आहे. आता ॲड मेंबरवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. आता यामध्ये बेसिक जे मॅन्डेटरी आहेत ते डिटेल आपण भरायचे आहेत. सर्वप्रथम फोटो या ठिकाणी आपण त्यांचा अपलोड करणार आहोत. सर्व मेंबरचे फोटो तुम्ही स्कॅन करून ठेवायचे. 20 KB आतमध्ये साईज असली पाहिजे JPG मध्ये. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण एका फोल्डरमध्ये त्यांचे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे फोटो. कुटुंब प्रमुख महिलेचे सर्वप्रथम डिटेल भरतोय. फादर नेममध्ये त्यांच्या वडिलांचं जे नाव असेल ते नाव तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली मदर नेम म्हणजे त्यांच्या आईचं नाव जे काही असेल ते आईचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे, कारण ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. मी डेमो म्हणून टाकतोय त्या ठिकाणी, पण तुम्ही पूर्ण टाकायचे. त्यानंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ त्यांच्या आधार कार्डवर जी असेल ती आधार कार्डवरली जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची अचूक. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल. आता वरती नाव देखील आपण रजिस्ट्रेशन करताना आलेलं आहे, म्हणून आता फक्त मॅन्डेटरी फिल आपण या ठिकाणी करणार आहोत. जर वयाचं या ठिकाणी ॲटोमॅटिक पूर्ण जन्मतारीख टाकल्यावर येते, किंवा जर तुम्हाला अपूर्ण वय असेल आधार कार्डवर तर तुम्ही डिक्लेअर्डवरती करून डायरेक्ट वय टाकू शकता. आता या ठिकाणी आधार कार्डवर पूर्ण आहे म्हणून आपण एक्झॅक्ट निवडले. स्पाऊस नेममध्ये आपल्याला त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी त्यांच्या मिस्टरांचं नाव आपण टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे त्यांच्या जोडीदाराचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. खालचे डिटेल भरलेले आहेत. आता काय करतात तर या ठिकाणी आपण काय करतात ते तुम्ही प्रायव्हेट सर्व्हिस करत असाल तर ते निवडू शकता, गव्हर्नमेंट जॉबला असाल तर ते, लेबर असाल तर ते. आता ह्या या ठिकाणी हाऊसवाईफ आहेत, घरकाम करतात म्हणून मी हाऊसवाईफ टाकलं. आता ह्यांचं उत्पन्न या ठिकाणी काहीही नाही म्हणून मी ह्यांचं उत्पन्न 0 या ठिकाणी टाकतो. त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये ह्यापैकी आपल्याला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे, बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा पुरावा म्हणून. जन्म दाखला नसेल तर तुम्ही ऑदर निवडू शकता, किंवा 12वीचं मार्कलिस्ट सनद देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, किंवा मतदान कार्ड देखील देऊ शकता. तर मी या ठिकाणी आधार कार्ड देणार आहे म्हणून मी ऑदर हा ऑप्शन निवडणार आहे. जर तुमच्याकडं पॅन कार्ड, मतदान कार्ड अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहात. पण मी काय करणार आहे, आधार कार्ड जे आहे ते ऑदर डॉक्युमेंटमध्ये मोडतं म्हणून ऑदर हा पर्याय निवडून आधार कार्ड या ठिकाणी देणार आहे. डॉक्युमेंट नंबर, आता या ठिकाणी आधार कार्डचा जो नंबर असेल तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेट यामध्ये काय टाकायचं आहे, डॉक्युमेंट कधी इश्यू झालं ते नाही टाकायचं. तुमच्या डॉक्युमेंटवर जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाका, म्हणजे यावरून तुमचं वय कॅल्क्युलेट होणार आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने मी त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. बघू शकता ग्रीन टिकमार या ठिकाणी आले. बँक डिटेल हे ऑप्शनली आहेत, मॅन्डेटरी नाही आहेत. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता.
त्यानंतर मनरेगा जॉब कार्डमध्ये नाव असेल तर तुम्ही यस करा आणि मनरेगा ID नंबर टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर नो हा पर्याय निवडा. त्यानंतर खाली कास्टसाठी ही कॅटेगरी दिलेली आहे. जर कास्टमधून असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे आणि जर जनरलमधून असाल तर तुमचं आधार कार्डच तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. मी जनरलमधून या ठिकाणी अर्ज केला आहे आणि अपलोड केलं त्यांचं आधार कार्ड. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरणं झाल्याच्यावर स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं खाली तुम्हाला नो स्पेशल कॅटेगरी या पर्यायावर निवडायचं आहे. कारण कोणत्याही स्पेशल कॅटेगरीमधून आपण अर्ज करत नाही आहोत. रिमार्कमध्ये काही लिहायचं तर तुम्ही लिहू शकता, जर तुम्हाला काही लिहायचं लिहू शकता. नाहीतर टर्म्स आणि कंडिशनचे जे खाली 2 बॉक्स दिसतात या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. माहिती सेव्ह करण्यासाठी विचारलं जातं आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचे एका मेंबरचे डिटेल सक्सेसफुली अपडेट झाले आहेत. बघू शकता मेंबर डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता ॲड मेंबरवरती क्लिक करून परत दुसऱ्या मेंबरचे आपण या ठिकाणी तसेच डिटेल भरणार आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणी फोटो त्यांचा अपलोड करतो. म्हणजे मी परत तुम्हाला या गोष्टी सांगण्यामागचं हे कारण असं आहे की यात काहीच विशेष असा अवघड नाही. बघू शकतो तुम्हाला मॅन्डेटरी फील्ड किती आहेत बघा. फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. फादर आणि मदर नेम या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे कारण त्या मॅन्डेटरी फील्ड आहेत या ठिकाणी. मॅन्डेटरी असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी ते भरावं लागतंय. आईचं नाव देखील टाकावं लागतंय. अशा पद्धतीनं मी डेमो पीसवरती या ठिकाणी एकच ऑप्शन टाकतोय, पण तुम्हाला टाकून घ्यायचं नाव. त्यानंतर जेंडर निवडायचे, मेल असतील फिमेल असतील ते निवडायचे. त्यानंतर रिलेशन HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिलीशी यांचं रिलेशन काय, तर हे पती आहेत म्हणून यामध्ये आता पती हा ऑप्शन आपण निवडायचा आहे. अशा पद्धतीनं आता अर्जदाराशी यांचं नातं काय आहे तर पती म्हणून आहे. जेव्हा तुम्ही मुलं सासू सासरे इतर कोणी जोडसाल त्यावेळी तसे रिलेशन तुम्हाला यामध्ये निवडायचे. एक्झॅक्टवरती डेट ऑफ बर्थवर क्लिक करतो आणि यांच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती अचूक जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची. जर जन्मतारीख चुकली तर तुमचे डिटेल्स सेव्ह होत नाहीत. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, तो मी नंतर टाकून घेतो. मेंबर नेम LL म्हणजे या व्यक्तीचं या मेंबरचं नेम लोकल लँग्वेजमध्ये, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे पण ॲटोमॅटिक त्या ठिकाणी मराठीमध्ये येईल. आणि जर त्या मराठीमध्ये काही कानामात्रा चुकत असेल तर या ठिकाणी तुम्ही बॅग घेऊन त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला कानामात्रा बरोबर व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर स्पाऊस नेम म्हणजे जोडीदाराचे डिटेल, तर पती असेल तर पत्नीचं नाव टाकायचं आहे आणि पत्नी असेल तर पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. 2 कॉलम पूर्ण झालेत. आता या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीचं नाव ॲड करताय त्यांचा आधार क्रमांक अचूक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर काय करतात व्यवसाय ते या ठिकाणी निवडायचे. आता सर्व हे प्रकार आहेत. डॉक्टर, ॲडव्होकेट, फार्मसी, फार्मर, शेतकरी, लेबर कोण असेल ते निवडायचे. या ठिकाणी लेबर आहेत म्हणून मी लेबर ऑप्शन घेतला आहे. आणि ह्यांचं वार्षिक उत्पन्न हे तलाट्याने उत्पन्नाचा दाखला दिला आहे त्यावरती 58,000 लिहिलेलं आहे. तर जितकं उत्पन्न त्यावरती लिहिलेलं आहे तेवढं 58,000 मी उत्पन्न या ठिकाणी टाकून घेतो. आता हे अर्बन भाग असल्यामध्ये शहरी भाग असल्यामुळे 59,000च्या कमी उत्पन्न असलं तर धान्याचं कार्ड मिळतं ज्यालाच PHH म्हणतो. तर या ठिकाणी PHH कार्डासाठी यांचं अप्लाय करतोय आपण म्हणून 58,000 या ठिकाणी आपण उत्पन्न टाकलं आहे. तर त्याचा पुरावा काय जोडतोय आपण तर या ठिकाणी तलाट्याने दिलेला अहवाल या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपण 58,000 यांचं उत्पन्न टाकलं आहे, जे की ज्याला आपण पूर्वीचं पिवळं रेशन कार्ड म्हणतो, आता कलर येत नाही, PHH कार्ड त्याला म्हणतात. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटमध्ये ऑदरमध्ये यांचा आधार कार्डच मी या ठिकाणी अपलोड करणार आहे म्हणून डॉक्युमेंट नंबरमध्ये देखील मी त्यांचा आधार क्रमांक जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. टाकल्याच्या नंतर डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये त्यांची आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्ही यामध्ये टाकायची. अशा पद्धतीने मी जन्मतारीख यामध्ये टाकली आहे आणि बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड मी या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने मी त्यांचं आधार कार्ड यामध्ये अपलोड केलेलं आहे.
आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झाले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बँक डिटेल असतील तर जोडा, नाही तर सोडून द्या. मनरेगा जॉब कार्ड स्टेटस नाही आहे या ठिकाणी. जनरलमधून निवडून त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी मी अपलोड करतो. आता थोडंसं फास्ट घेतो मी, या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. आता या ठिकाणी स्पेशल कॅटेगरी काही असेल तर टाका, मोबाईल नंबर भरायचा आहे. नो स्पेशल कॅटेगरी करून टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करतो आणि सेव्ह बटनवरती क्लिक करतो. अशा पद्धतीनं हे देखील डिटेल या ठिकाणी सक्सेसफुली मेंबर ॲड झालेला आहे, बघू शकता. ओकेवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. 2 मेंबर यामध्ये आपण आतापर्यंत ॲड केलेले आहेत. परत ॲड मेंबरवरती क्लिक करतो आणि परत फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आपल्याला. म्हणजे एक मेंबर जसा जोडतो तसंच आपल्याला इतर मेंबरही जोडायचे आहेत. आता हा मी पूर्ण अर्ज करत असल्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण संपूर्ण माहिती तुम्हाला डीपमध्ये मिळून जाईल की मेंबर ॲड करताना नेमकं जोडायचं आहे काय. फादर नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदर नेममध्ये त्यांच्या आईचं नाव टाकायचं आहे. जेंडरमध्ये ते पुरुष आहेत का स्त्री आहे याची निवड करायची तुम्हाला. त्याच्यानंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ आधारवर आहे तीच टाकायची यामध्ये, तरच तुमचा अर्ज समोर जाऊ शकणार आहे. जर आधार कार्डवर अपूर्ण जन्मतारीख वर्ष असेल तर तसं वर्षच तुम्ही यामध्ये डिक्लेअर्ड हा पर्याय निवडून टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचं मेंबरचं लोकल नेम लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये टाईप करा, पण त्यांचं नाव या ठिकाणी ॲटोमॅटिक मराठीमध्ये येईल. अशा पद्धतीनं नाव टाकायचे. आता स्पाऊस नेम या ठिकाणी ह्यांचं लग्न झालेलं नाही, अविवाहित आहेत, त्यामुळं स्पाऊसमध्ये काही या ठिकाणी टाकायचं नाही आहे. जर विवाहित असतील तरच त्यांच्या जोडीदाराचं नाव टाकायचे. त्यानंतर 3 नंबरच्या कॉलममध्ये या ठिकाणी UIDAIमध्ये आधार कार्ड नंबर आपण टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी काय करतात ते तर हे काही करत नाहीत, म्हणून या ठिकाणी मी ऑदर हा पर्याय निवडतो. ऑदर पर्याय निवडला. यांचं उत्पन्न काही नाही आहे, ॲन्युअल उत्पन्न, म्हणून मी 00 या ठिकाणी टाकलं आहे. आता बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी आपण इतर मेंबरचे दिले तसं ऑदर निवडतो. या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून आपण आधार कार्डच अटॅच करून देणार आहोत जन्माचा पुरावा म्हणून. तर डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये त्यांची जन्मतारीख आधार कार्डवर जी असेल ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आणि त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी मी आधार कार्ड या ठिकाणी अटॅच करून देतो. अशा पद्धतीने मी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून दिलेलं आहे. बँक डिटेल असतील तर भरा, नाही तर सोडून द्या. मनरेगा स्टेटस नो, जनरल कॅटेगरीमधून आहे म्हणून आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून क्लिक करतो. स्क्रोल करून घेतो आणि रिमार्कमध्ये काय असेल तर टाका. नो स्पेशल कॅटेगरी, मोबाईल नंबर टाका. टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून सेव्ह बटनवरती क्लिक करा. अशा पद्धतीनं सक्सेसफुली तिसराही मेंबर आपला या ठिकाणी ॲड झालेला आहे. ओकेवरती क्लिक करतो. अशा पद्धतीने मेंबर आपले 3 ॲड झालेले आहेत. आता शेवटचा मेंबर या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत. तर सेम त्या मेंबरसारखं या ठिकाणी सर्वप्रथम फोटो त्यांचा 20 KB आतमध्ये आपण JPGमध्ये अपलोड करणार आहोत. फोटो अपलोड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, फादर नेम मदर नेम सर्वप्रथम आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्यांचं फादर नेम टाकलेलं आहे, मदर नेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर निवडायचे, खाली मेल फिमेल जे असेल ते निवडायचे. त्यानंतर रिलेशन विथ HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिलीशी यांचं रिलेशन काय तर मुलगी आहे म्हणून मुलगी या पर्यायावर क्लिक करायचे. एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ त्यांची आधार कार्डवर जी असेल ती यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा खाली. मी या ठिकाणी नंतर टाकणार आहे. वरती याचे मेंबर नेम लोकल लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी ॲटोमॅटिक टाईप होईल त्यांचं नाव. इंग्लिशमध्येच आपण टाईप करायचं आहे. लोकल लँग्वेजमध्ये नाव या ठिकाणी येईल. कानामात्रा चुकला तर तो बरोबर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं थोडासा वेळ लागू द्या, पण अचूक नावं टाकायचे. स्पाऊस नेममध्ये काही येणार नाही अविवाहित जर असेल तर. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी अचूक टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी त्यांचा आधार कार्ड क्रमांक देखील या ठिकाणी टाकलेला आहे. आता त्यांचं करतात काय तर हे देखील काही करत नाही. स्टुडंट आहेत, मग यात स्टुडंट पर्याय नाही म्हणून ऑदरवरती क्लिक करून उत्पन्न त्यांचं 0 आहे या ठिकाणी 0 टाकतो.
अशा पद्धतीने मी या ठिकाणी 0 टाकले. डॉक्युमेंट टाईपमध्ये ऑदर घ्यायचं आहे आणि ऑदरमध्ये तुम्ही असतील तुमच्याकडे तर बाकीचे डॉक्युमेंट देऊ शकता. माझ्याकडे या ठिकाणी नाही म्हणून मी ऑदर घेतल्या पर्याय आणि डॉक्युमेंट नंबरमध्ये जे डॉक्युमेंट देत आहे त्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक यामध्ये टाकायचा आहे. डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये जो डॉक्युमेंटवर जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख यामध्ये टाकायची. त्यानंतर अटॅचमेंटमध्ये मी या ठिकाणी त्यांचं जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहात ते या ठिकाणी अपलोड करायचे. या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. बँकिंग डिटेल असेल तर द्या. मनरेगा जॉबमध्ये नाव असेल तर यस करा, नाहीतर नो करा. कॅटेगरीमध्ये नाही आहे, ओपनमधून आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलं आहे आणि या ठिकाणी आता मी स्क्रोल करून घेतो. अपलोड झालेले यशस्वीरित्या. जर इन केस चुकून अपलोड झालं तर तुम्ही दुसरं त्या ठिकाणी अपलोड करू शकता डिलीट करून. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. टर्म्स आणि कंडिशन निवडायचे आहेत. नो स्पेशल कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे 4ही डिटेल यांचे मेंबर सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मेंबर ॲड झालेले आहेत. 58,000 यांचं उत्पन्न या ठिकाणी शहरी भागामध्ये टाकलेलं असल्यामुळं हे रेशन कार्ड PHH कॅटेगरीमध्ये मोडणार आहे, प्रायोरिटी हाऊस होल्डमध्ये. तर अशा पद्धतीनं संपूर्ण डिटेल झालेले आहेत. आता मी स्क्रोल करून घेतो आणि पुढील डिटेल तुम्हाला कसे भरायचे ते सांगतो. आता संपूर्ण घरातले मेंबर या ठिकाणी जोडून झालेत. यांचा उत्पन्नाचा दाखला तलाठी अहवाल असल्यामुळे आपण 58,000 या ठिकाणी उत्पन्न त्यांचं टाकलेलं आहे. मी समोर तुम्हाला तलाठी अहवाल कशा पद्धतीने आहे तो देखील दाखवणार आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित असे संपूर्ण डिटेल भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला PHH कार्ड या ठिकाणी आता निवडायचे. कार्ड टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, PHH प्रायोरिटी हाऊस होल्ड हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्याच्या नंतर खाली आता आपल्याला बघू शकता आपण एरवी NPH घेत असतो, नॉन प्रायोरिटी हाऊस होल्ड, पण या ठिकाणी आपण PHH घेतले. आता ॲड्रेस प्रूफ त्यांचा पत्त्याचा पुरावा काय आहे त्यावर जसा पत्ता आहे तसाच्या तसा पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी जसा तुमचं गॅस पावती असेल, वोटर कार्ड असेल, रेंट ॲग्रीमेंट असेल किंवा वीज बिल असेल, जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील, इंडेक्स 2 असेल काय, त्यावरती जसा पत्ता आहे तसा पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने मी जसा त्या डॉक्युमेंटवरती आहे तशा पद्धतीने पत्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लँडमार्क काय असेल, तुमचा तालुका, जिल्हा, सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी असे भरायचे आहेत. यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तालुका टाकून घेऊ शकता. त्यानंतर खाली पिनकोड टाकायचा आहे. जो पोस्टल पिनकोड असेल तुमच्या एरियाचा, तुमच्या डॉक्युमेंटवर असेल तो टाकायचा आहे. आणि प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर खाली ॲटोमॅटिक पत्ता तुमचा फिलअप होणार आहे. आता मी या ठिकाणी स्क्रोल करून घेतो अशा पद्धतीनं. आता प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस भरल्या गेलेत. आता गॅस, केरोसिन, ऑइल डिटेल म्हणजे तुमचे गॅसचे तपशील या ठिकाणी जोडायचेत. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असतील तर जोडा, नाहीतर नो गॅस कनेक्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी माझ्याकडे गॅस पावती आहे म्हणून मी गॅसचे डिटेल जोडणार आहे. आता 1 सिलेंडर आहे का 2 सिलेंडर आहे का, नो कनेक्शन असेल तर तुम्ही नो कनेक्शन करू शकता. पण या ठिकाणी यांच्याकडे सिलेंडर आहे म्हणून मी 2 सिलेंडरचं या ठिकाणी निवड केले. निवड केल्याच्या नंतर जो कंझ्युमर नंबर असेल त्यांचा तो कंझ्युमर नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. गॅस कंपनी नेम, आता कोणत्या कंपनीचा गॅस आहे ते आपल्याला निवडायचं. इंडियनचा आहे, हिंदुस्तान आहे का भारत पेट्रोलियम आहे ते निवडायचं. HP गॅस आहे यांचा म्हणून मी हिंदुस्तान पेट्रोलियम हा पर्याय निवडला. त्यानंतर गॅस एजन्सी नेम, कोणत्या गॅस एजन्सीचा हा गॅस आहे त्या गॅस एजन्सीचं नाव असतं ते नाव तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. डायरेक्ट निवडल्याच्या नंतर अशा पद्धतीने गॅस एजन्सी निवडली जाईल. आता गॅस कंझ्युमर नेम इन म्हणजे कुटुंबातले सर्व नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यातल्या कोणत्या पर्सनच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. तर ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल कुटुंबातल्या कुणाच्याही असू शकतं ते तुम्ही नाव यामध्ये निवडायचे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी नाव निवडलेलं आहे. असे संपूर्ण डिटेल तुम्हाला भरायचेत. स्क्रोल करून घेतो आता इथे आल्याच्या नंतर अटॅचमेंट या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट द्यायचे. काय काय डॉक्युमेंट द्यायचे कसे ते आता तुम्हाला मी सांगतो.
सर्वप्रथम आयडेंटिटी प्रूफमध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जी लिस्ट दिसेल यापैकी एक डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. तर आता आपण यामध्ये काय काय देऊ शकतो, तर तुम्ही यामध्ये मतदान कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये देऊ शकता. मी या ठिकाणी वोटर कार्ड देणार आहे म्हणून वोटर कार्ड पर्याय निवडला आहे आणि या ठिकाणी वोटर कार्डचा जो क्रमांक असतो तो वोटर कार्डचा EPIC क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी टाकून घेतलं आहे. आता चूज फाईलवरती जाऊन त्यांचं वोटर कार्ड जे आहे ते या ठिकाणी वोटर कार्ड आपण अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीनं अटॅच केलं आहे मी वोटर कार्ड त्यांचं. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी मी काय देणार आहोत त्यांचं डॉक्युमेंट, तर ॲड्रेस प्रूफसाठीही वोटर कार्ड चालतं म्हणून मी या ठिकाणी परत वोटर कार्ड हा पर्याय निवडला आहे आणि या ठिकाणी त्यांचा EPIC क्रमांक टाकून घेतला. त्यानंतर चूज फाईलवर जाऊन मी परत त्यांचं वोटर कार्ड या ठिकाणी पत्त्याच्या पुराव्यासाठी अपलोड केलं आहे. अशा पद्धतीने आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ झाला. आता ऑदरमध्ये त्यांचा इन्कम काय आहे ते उत्पन्नाचं जो शेवटचा पर्याय फॅमिली इन्कम हा मी या ठिकाणी निवडलेला आहे आणि यामध्ये 58,000 उत्पन्न असल्यामुळे मी यामध्ये 58,000ची संख्या टाईप करतो. अशा पद्धतीनं आणि चूज फाईलवर जाऊन तलाठी अहवाल मी या ठिकाणी अपलोड करतो. बघू शकता हा तलाठी अहवाल. अशा पद्धतीनं तुम्हाला तलाठी अहवाल या ठिकाणी दिसेल. तर बघू शकता हा तलाठी अहवाल मी अशा पद्धतीनं या ठिकाणी अपलोड करत आहे. बघा मी थोडा मोठा करून तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी तलाठी अहवाल जोडून देत आहे. 58,000चा जो तलाट्याने सही शिक्का मारून दिलेला आहे. आता संपूर्ण डॉक्युमेंट मी यामध्ये अचूक जोडलेले आहेत. न्यू NFSA यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण PHSसाठी अप्लाय केलं आहे म्हणून PHS कॅटेगरी निवडतो आणि यामध्ये काय करतो, आता गॅसची पावती आपण कुठे दिली नाही ती गॅसची पावती मी या ठिकाणी आता अपलोड करतो किंवा तलाठी अहवालही तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने मी गॅसची पावती या ठिकाणी अपलोड केली. त्यानंतर फॅमिली टोटल इन्कम बघू शकता या ठिकाणी 58,000 आहे. आता FPS डिटेल म्हणजे तुम्हाला आता दुकान निवडायचे. तुमच्या घराच्या जवळ जे दुकान असेल त्या दुकानदाराचं नाव माहिती असेल तर ते नाव डायरेक्ट फाइंड करू शकता किंवा लायसन क्रमांक असेल तुमचा त्या दुकानाचा माहिती तर तो लायसन क्रमांक या ठिकाणी टाईप करू शकता. तर या केसमध्ये मला नाव जसं माहिती होतं मी नाव निवडलं आणि अशा पद्धतीनं दुकान या ठिकाणी निवडलेलं आहे. दुकान निवडल्याच्या नंतर खाली आपल्याला यायचं आहे आणि कन्फर्म प्रोसेस टू सबमिट द ॲप्लिकेशन बघू शकता. ओकेवरती क्लिक करायचे. हे धान्याचं कार्ड असल्यामुळं याच्यासाठी गव्हर्नमेंट कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. जी आपण NPSसाठी 50 रुपयाची पेमेंट करतो ती यामध्ये करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं संपूर्ण आपला अर्ज यशस्वीरित्या आपण भरला आणि सबमिटसाठी क्लिक केल्याच्या नंतर PDF अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो म्हणून थोडासा वेळ थांबायचे तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, रेशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रूव्हल. तुमचं ॲप्लिकेशन हे अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे. ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे बघू शकता या ठिकाणी. ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे. डेट तुम्हाला दिसेल. यावर व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता. अशा पद्धतीने करून तुम्ही लँडस्केपमध्ये आडव्या पेजवरती ही PDF सेव्ह देखील या ठिकाणून करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी या ठिकाणी PDF सेव्ह करून घेतो त्यांच्या फोल्डरमध्ये. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली. क्लोज करून घेतो ॲप्लिकेशन. संपूर्ण अर्ज करण्यात आलेला आहे मित्रांनो. तुमचं ॲप्लिकेशन हे अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे. वर्किंग 1 महिन्याचा कालावधी असतो. 1 महिन्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर व्हायला पाहिजे. तर हा संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला जी सांगितली ही कशी वाटली. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा. तुम्हाला हा अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. लवकरच भेटूयात एका पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.